नमस्कार, सत्यपरिचितमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पेनकरपाड्यामध्ये शिवशक्ती गोविंदा पथकाबाबत सोमनाथ पवार यांनी काही आरोप केले होते आणि या आरोपांना श्वेता पाटील जे ह्या शिवशक्ती गोविंदा पथक चालवतात यांनी काल प्रत्युत्तर दिलं होतं आणि यांच्याच प्रत्युत्तरला यांनी बिनबुडाचे आरोप असल्याचं सोमनाथ पवार यांनी म्हटलं आहे। त्यांनी जे काही आरोप केले होते ते पुराव्यानिशी नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे। तसेच यांनी सोमनाथ पवार यांनी आपल्या आईसोबत आज एक खुलासा केला आहे। त्यांनी ज्या काल आरोप केले होते त्याच्यावर त्यांनी काही खुलासा केला आहे। नेमके ते खुलासे काय आहेत आणि त्यांनी केलेल्या आरोपांना सोमनाथ पवार यांनी काय प्रत्युत्तर दिले ते जाणून घेऊया। काय सांगाल, फेसबुकवर तुम्ही एक व्हिडिओ पोस्ट केला होता ज्याच्यामध्ये शिवशक्ती गोविंदा पथकवर तुम्ही काही आरोप केले होते। काल शिवशक्ती गोविंदा पथककडून श्वेता पाटील यांनी यावर प्रत्युत्तर दिले, काय सांगाल? बघा, त्यांनी जे उत्तर दिलेले ते अत्यंत बिनबुडाचे आहेत, कुठल्याही आधारे त्यांनी दिलेले नाहीयेत। मी जे आरोप केलेले ते मी तुम्हाला त्याचे पुरावे सुद्धा दिलेत, माझ्याकडे रेकॉर्डिंग आहेत। मी 2-3 दिवसापासून माझ्याकडे तक्रारी येत होत्या, 4-5 मुलींच्या तक्रारी आल्या, मी त्यांना फोन केले, त्यांचे पॅरेंट्सनी पण माझ्याकडे तक्रार घेऊन आलेली की दादा असं असं आहे, ते मी मांडलं। बरोबर आहे, त्यांनी जे व्हिडिओ काढलेले आहेत ते त्यांच्याच जे घरातले आहेत त्या मुलींचा त्यांनी व्हिडिओ वगैरे काढलेला आहे। मी एक पॉलिटिकली आणि सोशल वर्कर पेंकरपाड्यातून आहे। त्या मुलीची स्वतःची स्टेटमेंट आहे, जी पीडित मुलगी आहे आमच्या पेंकरपाड्यातली, तिची स्वतःची स्टेटमेंट आहे की मी त्या महिला गोविंदा पथकमध्ये जवळजवळ 15 दिवस होते। 15 दिवस असल्याच्या नंतरला मी पडली, फ्रॅक्चर झालं, मला स्वतः श्वेता पाटीलने हॉस्पिटलमध्ये नेलं। त्यानंतर डॉक्टरनी सांगितलं की मला तुम्ही जॉईन होऊ शकत नाही, त्यामुळे मी परत त्यांच्याकडे गेली नाही। ही गेल्या वर्षीची गोष्ट आहे आणि हा प्रकरण मे मध्ये उघडकीस आलेलं आहे। म्हणजे जे श्वेता पाटील ज्या आरोप करतायत ते अत्यंत बिनबुडाचे आहेत। सोबत त्यांनी असा एकदम म्हणजे खाली जाऊन, म्हणजे आता त्या महिला आहेत त्यांच्याबद्दल मी काय बोलावं, त्यांनी असं म्हटलेलं आहे की मी माझ्या आईला मारलं आणि घराच्या बाहेर काढलं। अहो, मी इतरांच्या आईंना आधार देणारा माणूस, मी माझ्या आईला घराच्या बाहेर काढीन का? आतापर्यंत 7 ते 8 तीर्थयात्रा केलेल्या आहेत, हजारो किलोमीटर वैष्णोदेवीला 1100 लोकांना घेऊन गेलेले आहेत, त्याच्यात सिनियर सिटीजन वगैरे त्यांना नेलंय आणि मी माझ्या स्वतःच्या आईला असं करीन का? त्याकरता मी माझ्या आईला सोबत घेतलेली आहे। सेकंड, त्यांनी असा आरोप केलेला की मी त्यांच्यावरती कोणतीही खोटी तक्रार दाखल केली नाहीये। मी मगाशीच तुम्हाला पोलिसांचं पत्र दाखवलं, हे पोलिसांचं पत्र आहे जे त्यांनी 16 तारखेला अर्ज केलेला माझ्या विरोधात की मी त्यांना त्यांच्या फेसबुक आयडी वरती काहीतरी कमेंट्स केले अत्यंत खालच्या दर्जाचे, जेणेकरून कुठल्या महिलेला लाज येतील। हे पोलिसांचे स्टेटमेंट आहे, मी पोलिसांना दिलेलं आहे। असं कुठलीही घटना घडलेली नाहीये, हे त्यांनी बिनबुडाचे आरोप माझ्यावरती केलेले आहेत आणि वैयक्तिक त्यांनी जे आरोप केलेले आहेत ते अत्यंत बिनबुडाचेच आहेत। ह्याच्यावरती मी त्यांच्यावरती आबरू नुकसानीचा दावा टाकणार आहे। येणाऱ्या 24 तासात जर त्यांनी तुमच्या मीडिया समोर येऊन माफी नाही मागितली तर माझ्या वकिलामार्फत मी त्यांना आबरू नुकसानीचा दावा टाकणार आहे। मी आतापर्यंत जेवढे आरोप केलेले आहेत सगळ्यांचे पुरावे आहेत, मी तुम्हाला दाखवलेले पण आहेत। त्यांच्या श्वेता पाटीलच्या स्वतःच्या नवऱ्याने काय केलं हे संपूर्ण पेंकरवाड्याला माहिती आहे, त्याची क्लिप सुद्धा माझ्याकडे आहे। त्या एवढे खालच्या पातळीचं पूर्ण त्यांचं खानदान आहे। बोलायला गेले ना साहेब, आजचा रात्र पूर्ण कमी पडेल, दिवस उघडेल। त्या माणसानी त्यांच्याच ऑफिसमध्ये बचत गटामध्ये पैसे भरायला येणाऱ्या बाईबरोबर संबंध ठेवले, तो व्हिडिओ पूर्ण पेंकरवाड्यामध्ये व्हायरल केला आणि त्या बाईनी स्वतःच्या मुलाचा कॉलर पकडून त्याला पोलीस स्टेशनला द्यायचं टाकून त्या बाईला घरी जाऊन मारहाण केली, तिचं घर विकलं आणि तिला पेंकरपाड्यातून हकलून लावलं। असल्या खालच्या पातळीचं ते पूर्ण पाटील कुटुंब आहे। साहेब, बोलायला गेलो तर बरंच काही आहे। त्यांनी माझ्या आईवरती आरोप केलाय ना, श्वेता पाटीलला मी सांगतो, तुझ्या सासऱ्याला तुझ्या दिरांनी का मारलेलं ते पण 2 वेळा संपूर्ण मीरा भाईंदर, आपला संपूर्ण पेंकरपाड्याला माहितच आहे, संपूर्ण मीरा भाईंदरला माहिती आहे। मी जेवढे आरोप करतो ना, पुराव्याशिवाय मी कोणावरती पण आरोप केले नाही। मी तुम्हाला सगळे पुरावे दाखवलेले आहेत, जेवढे श्वेता पाटीलने जेवढे माझ्यावरती आरोप केलेत ते सगळे मी तुम्हाला पुरावे दाखवलेले आहेत। त्यांना मी 24 तासाचं अल्टिमेटम देतो, त्यांनी जर पुरावे सकट जर त्यांनी साबूत नाही केले तर त्यांच्यावरती मी आबरू नुकसानाचा दावा करीन। जर तुम्हाला आणखीन काही जानकारी घ्यायची, माझी आई माझी बाजूला बसलेली आहे, माझी ती दैवत आहे, ती तुमच्याशी बोलेल, तुम्ही तिला प्रश्न विचारू शकता। शिवशक्ती गोविंदा पथकमध्ये ज्या मुलींवर तुम्ही असं सांगत आहात की त्यांना दबावाखाली तिथे आणलं जाते, तर अशा काही मुलींची तुमच्याकडे तक्रार आली आहे का? एक्झॅक्ट त्यांनी तशी तक्रार पोलिसांकडे केलेली आहे का? त्यांनी तशी पोलिसांकडे तक्रार करायला घाबरतात, तशाच त्या समोर यायला पण घाबरतात। मी तुम्हाला त्यांची ऑडिओ रेकॉर्डिंग आता जस्ट तुम्ही आलात तेव्हा मी तुम्हाला ऐकवली, कारण की कसं आहे माहितीये का साहेब, हे 25 वर्षाचं यांचं जे राजकारण आहे ना, हा दबाव तंत्र आहे। आता मी तुम्हाला सांगतो, माझ्या बाजूची एक महिला इथे आली नाही का, तर त्यांनी त्यांच्या बचत गटातून 1 लाख रुपये घेतलेत। हा दबाव तंत्र ते यूज करतात, आतापर्यंत तेच करत आले। तुम्हाला आता परत एक सांगतो, ज्या ज्या कमेंट माझ्यावरती माझ्या फेसबुकला कमेंट करतात ना, त्यांना सुद्धा अनिता पाटील पर्सनली मेसेज करून दबाव देते।
कळलं का? म्हणजे हे त्यांचं 25 वर्षाचं घाणेरडं राजकारण आहे ना, ते लोकांना घाबरून धमकावून त्याचा ते लोक उपयोग करतात. आता तुम्ही म्हणाल त्या मुलींचं, माझ्याकडे 4 तक्रारी आलेल्या, आजूबाजूच्या लोकांनी तक्रारी केलेल्या. मी पर्सनली त्या मुलींना फोन लावल्यात, 2 मुलींना फोन लावलेले आहेत. ज्या मुलींबद्दल बोललो त्या मुली त्या काल तुमच्या व्हिडिओमध्ये नव्हत्या. त्यांचे ऑडिओ मी तुम्हाला ऐकवलेत. आणि हा आणखीन एक सांगतो, त्यांनी काल जाऊन माझी तक्रार सुद्धा केलेली आहे पोलीस स्टेशनला. जर तुम्ही सत्य असतात तर पोलीस स्टेशनला तक्रार का केली? आणि मी हे ऑडिओ वगैरे सगळे पोलिसांना ऐकवणारच आहे, कारण की पोलीस मला बोलवणारच, माझी स्टेटमेंट पोलीस घेणारच. तुम्ही घाबरलात ना, तुम्हाला कुठेतरी घाबरी वाटली की सोमनाथ खरं बोलतोय, आता आमची गोविंदा पथक बंद होईल, म्हणून तर तुम्ही काल जाऊन पोलीस स्टेशनला तक्रार दिलीत ना. बरं आहे की ना? घाबरलात ना तुम्ही. सोमनाथ जे बोलतो पुराव्याशिवाय कोणावरती आरोप करत नाहीये, कारण की मला माहिती आहे समोरची एक महिला आहे, समोरचा एक आमदार आहे, आणि तुम्ही उभरत्या नेता आहेत, आणि तुम्ही स्वप्न बघतायत माझी सासूच्या नंतरला मी माझ्या पेंकरपाडीची राणी असेन, मी माझ्या पेंकरपाडीची नगरसेविका असेन. हे तुमचं स्वप्न आहे आणि ते आयुष्यभर स्वप्नच राहणार आहे. काय सांगाल, काल सोमनाथ पवार यांच्यावर आरोप करण्यात आलाय की त्यांनी तुम्हाला घराबाहेर काढलेलं आहे, नेमकं काय याच्या पाठीमागे सत्य आहे? सोमनाथ मला कधीही घराबाहेर काढणार नाही, का तर त्याच्यावर संस्कार मी केल्यात. अख्ख्या पेनकर पाड्याला तो बघतोय, 10 गावाला म्हणलं तरी बघतोय. त्यांची लहान लहान मुलांना, मुलींना, म्हाताऱ्या माणसाला त्यांची ही सगळी करतोय. तो मला घराच्या बाहेर काढील का? करून मला अजून शब्दांनी कधी त्यानं दुखवलं नाही. तो मला घराबाहेर कसा काढील? मला 3 मुलगा येतं, पण 3 मुलातनं एकाही मुलाने मला आठवत नाही की मला कुणी ओरडले किंवा मला कुणी एखाद्याने शिवी घातली किंवा काहीही केले, असं कधीच मला आठवत नाही. आणि माझ्या शेजारी जुन्या बायका राहणाऱ्या पहिल्यापासून, माझ्या सोमनाथच्या जन्मापासून ह्या बाया आहेत. पण त्या कधीही त्यांनी कोणीही सांगावं की मला सोमनाथनं कधी ओरडला किंवा बोलला. त्याचं लग्न झालं तेव्हा तो 10 रुपये कमवत नव्हता, तरी पण त्याला घराच्या बाहेर निघाला, तो वरडायच्या लांबच राहिला. तेव्हा मी त्याच्यावर चांगले संस्कार केलेत ना. मी असे संस्कार केलेत की माझ्या मुलांनी मला ओरडावं म्हणून. 3 मुलं माझी आणि एक मुलगी माझी वाशीला राहते. मी सोमनाथला अगदी लहान असतानापासून ओळखते आणि मी सोमनाथच्या बाजूला म्हणजे अगदी शेजारीच आहे. बऱ्याच म्हणजे असं काहीही नाही आहे की सोमनाथच्या आईला बाहेर काढलं. आजपासून म्हणजे जवळजवळ आता 40 वर्ष झाले आई कधी घराच्या बाहेर गेलेल्या नाही, इथेच आहेत आणि त्या इथेच राहतात. त्यांचे 3ही मुलं येतात, नातू येतात, 3 सुना येतात, सगळं काही त्यांचं चांगलं आहे. हा आरोप करणं अगदी खोटेपणा आहे, मग तो कोणीही असो. हे सगळं काही म्हणजे असं काही बोलतात की सोमनाथनी मारलं, ह्याच्यामध्ये तर आम्ही बिलकुलच विश्वास टाकत नाही. ह्या सगळ्या गोष्टी फेक आहेत. जसं आम्ही राहतो, सोमनाथची आई नेहमी आमच्या बाजूला असते, नेहमी येणं बसणं उठणं आहे, मग हे तर आम्हाला कधी दिसून आलंच नाही. याच्या व्यतिरिक्त मी पुढचं काही बोलू शकत नाही. जन्माच्या आधीपासून ओळखते, जे जन्माच्या आधीपासून शेजारी राहतो, जे जसं कळतो तसं आम्ही शेजारीच राहतो. त्यानं कधी आईला दमदाटी, भांडण तंटा काहीच नाही केलं.